आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज सुगड पूजा कशी करायची ते दाखवणार आहे। तर मी सर्वप्रथम देवाची पूजा करून घेतली। देवाची पूजा करून झाल्यानंतर मी इथंच माझी जागा आहे, तिथं मी पूजा करणार आहे। तर हे आपले जे सुगड मी घेतलेत, काही ठिकाणी काळ्या कलरचे पण घेतात आणि काही ठिकाणी असले पण घेतात। तर तुम्ही हे धुवून घ्या। आता मी हे सगळे धुवून घेतलेत, ठीक आहे। तर आता हे पुजायचं आपल्याला। आता त्याआधी आपण काय करायचं, गणपतीची आधी स्थापना करून घ्यायची। तर माझ्याकडे गणपतीची मूर्ती नाही आहे, तर मी सुपारी इथं पुजणार आहे। आणि माझ्याकडे दुसरे पण गणपतीचे आहे, ती सुपारी म्हणजे गणपतीच्या नावाचीच आहे, ती मी सुपारी तिथं ठेवले, पण ती नाही घेतली, मी नवीन एक सुपारी घेतली, ठीक आहे। तर आता गणपती पूजायच्या आधी तुम्हाला दिवा पुजून घ्यायचा आहे, ठीक आहे। त्या दिव्याला मी हळद कुंकू लावून घेतलं। हळद कुंकू आणि तांदूळ हे घालायचं आहे आणि फूल घालायचं आहे, ठीक आहे। तर ह्याची आधी पूजेची आपण दिव्याची आधी पूजा करून घ्यायची, ठीक आहे। आणि मग आपण गणपतीची स्थापना करायची। तर आधी गणपतीची स्थापना करताना त्याला धुवून घ्यायचं। धुवून घेतल्यानंतर इथं तांदूळ ठेवायचे। तांदूळ झाल्यानंतर इथं गणपती ठेवायची। गणपतीला आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आणि तुम्ही फूल घ्यायचं, त्यांना आवडतं लाल फूल असते, जास्वंदीचं असतं पण माझ्याकडे नाही आहे। आणि दुर्वा व्हायचे असतात, दुर्वा मला मिळाला नाही म्हणून मग मी फूल घेतलं आहे आणि त्यांना निवेद दाखवायचा आहे। निवेद तुम्हाला खाली पाणी ठेवायचं आणि गूळ आणि खोबऱ्याचा तुम्हाला यांना गणपतीची स्थापना करायची। गणपतीची स्थापना करताना 5 वेळा ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः असं बोलून त्यांची स्थापना करायची। आणि तुम्ही यांना स्थापना करायच्या आधी तुम्ही हे करून घ्या, अभिषेक करून घ्या पाण्याचा। मी अभिषेक मी पहिलाच करून दिलाय आणि मग अशा प्रकारे स्थापना करायची। आता त्याच्यानंतर आपण जे सुगड पुसून घेतले, धुवून घेतले, ते आता इथं ठेवायचे। आणि ते ठेवायच्या आधी तुम्हाला 5 ठिकाणी 5 आपले सुगड आहेत, काही ठिकाणी 7 करतात, पण माझ्याकडे 5 आहेत, ठीक आहे। तर हे आधी तांदूळ ठेवायचे आणि तांदळावर तुम्हाला सुगड पुजावे लागेल, ठीक आहे। आता ह्याच्यावर आपण ही सुगड ठेवायची। अशा प्रकारे आपली सुगड मी तांदळावर ठेवले। आता ह्याला सुगडच्या बाजूने आपल्याला तो साईडने बांधून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला दोरा बांधायचा आहे आणि असं सगळ्या सुगडांना तुम्ही हे लाल दोरा बांधा। आता सुगडला आपण हळदी कुंकू खालून वर असं घ्यायचं। तर 5 ठिकाणी हळद लावून घ्या आणि परत वरच्या ठिकाणी पण तुम्हाला हळद कुंकू 5 बोटं लावायची। तर अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूने हळद कुंकू लावून घेतलंय, ठीक आहे। तर आणि एकावर डिश असते जी आपल्याला मिळते, ती याच्यावर ठेवायची। आता काय करायचं, ह्याच्यामध्ये काय काय भाज्या आपल्याला घालायच्या। तर हे बघा मी 5 वाटाणे घेतल्यात, वाटाण्याच्या शेंगा 5 वाटाण्याच्या शेंगा, 5 गाजर घेतलेत, हरभरे 5 घेतलेत, हरभरे 5 आहेत। ह्या शेंगा आहेत, पावट्याच्या शेंगा,
ह्या मी 5 घेतल्यात. तिळगुळ चिक्की केली आणि हे साखरदाणे आणि 5 बोरं घेतलेत आणि हे 5 ऊस घेतले. तर आता हे सगळं त्याच्यात आपल्याला पुजायचं आहे. आता आपण सर्वप्रथम हरभरा आहे ना, हरभऱ्याची शेंग घालायची, त्याच्यानंतर बोरं घालायचं, त्याच्यानंतर हे वालाची शेंग, वाटाण्याची शेंग, हे गाजर आणि आपलं ऊस घालायचं. हे ऊस घालून नंतर साखरदाणे घालायचे. साखरदाणे घालून झाल्यावर मग चिक्की घालायची, जी आपल्याला तिळगुळची बनली ती, आणि इथं ठेवायची. आणि ही जी डिश आहे ना ती मधल्या ह्याच्यावर ठेवायची. आता परत एकदा हळद कुंकू व्हायचं आणि सगळीकडे आपल्याला एक एक फूल घालायचं आणि खाली देवाऱ्याजवळ आपल्याला रांगोळी घालायची, बरोबर. आणि सकाळी उठून तुम्ही आधी सूर्याला अर्घ्य घालायचं आहे, बरोबर. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जरासे तांदूळ घ्यायचे, तांदूळ, हळद कुंकू आणि तीळ घालायचं आणि सूर्याला पाण्याचा अर्घ्य द्यायचा असतोय आजच्या दिवशी. आणि उद्या संक्रांती आहे, त्या दिवशी पण तशाच पद्धतीने करायचं. आणि सकाळी लवकरात लवकर 9च्या आधी सूर्याला पाणी घालायचं. तर अशा प्रकारे. आणि आपले जे देवाऱ्यातल्या देवांना पण फुलं घालून घ्यायचं. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला हवन करायचं आहे. तर हवनसाठी जास्त काही करायचं नाही आहे मोठं. आपल्याला फक्त एका वाटीमध्ये नाहीतर एक आपल्याकडे दिवाळीची पंती असते ते घ्यायचं. त्याच्यामध्ये मी तांदूळ घेतलेत आणि तीळ घेतलेत आणि कापूर घेतले. कापूरशिवाय तर होणार नाही म्हणून आपण हे कापूर घेतलेत. तर हे आपल्याला हवनची अशी पूजा करायची आणि सगळे ओवाळून घ्यायचं. आता आपल्याला आरती करायची आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, एक आपला हा ओसा आहे ना, ओसा पूर्ण आपला झाला की 3-4 तास पूजा झाली की तुम्हाला 3-4 तासानंतर हे जे ओसा आहे ना तो झाकून ठेवायचा. अशा पद्धतीने कुठला तरी कपडा घ्यायचा आणि 3-4 तासानंतर तुम्हाला झाकायचं. देवाची पूजा झाल्यानंतर, ओसाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला 4 तासांनी त्याच्यावर झाकून टाकायचं कपड्याने, बरोबर. तर अशा पद्धतीने तुमच्या इथं कशा पद्धतीने करतात ते मला सांगा. पण असं झाकून टाकायची ही पद्धत आहे जे आपल्याला करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची. आणि ह्याच्यामध्ये जे हे आपले ओसामधले आहेत ना, तर ह्याच्यातले जी एक सुगडी आहे ना तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे. आपली बाहेर तुळशी असते त्याच्याजवळ ही सुगडी पूजायची हळद कुंकू लावून. आणि एक सुगडी आपल्या मंदिरात ठेवायची. मंदिरात म्हणजे आपल्या देवीसाठी एक ठेवायची. आणि बाकीच्या 3 सुगड्या काय करायच्यात, तुम्ही आजूबाजूला बायका असतील, महिला असतील, त्यांना ह्या हळद कुंकू लावून त्यांना असं आपल्या ओढणीच्या साह्याने झाकून त्यांना द्यायची. आणि जर नसतील तर आपल्या घरातल्या नातेवाईकात कोणी जवळच असल्या तर त्यांना द्यायच्या. आणि जर तेही नसेल तर तुम्ही काय करायचं, मंदिरात जाऊन पण तुम्ही हे ठेवू शकताय, ठीक आहे. आणि तीही सोय नसेल तर ही घरातच ठेवायची, बरोबर. ह्या 4 सुगडी घरातल्या घरात ठेवायच्या. आणि मग दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची. ती कशी करायची मी तुम्हाला उद्या सांगेल, ठीक आहे. ती संक्रांतीच्या दिवशी करायची. आज ह्याला हलवायचं नाही आहे, आज अख्खा दिवस ही ठेवायची आहे. अख्खा दिवस ठेवायचा आणि ह्यांना पुरी आपलं भाजी भाकरीचा मिक्स भाजी
आणि भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, बाजरीची भाकरी बनवायची, त्याला तीळ लावून बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजीचा आपल्याला ह्याला नैवेद्य दाखवायचं. काही जण पुरणपोळीचा पण नैवेद्य दाखवतात, पण मी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवते. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची आणि ह्याच्यातले जे पण आपण जे पूजलंय ना तो प्रसाद म्हणून घरातल्यांनी ग्रहण करायचा आहे. हा टाकून द्यायचा नाही, हा प्रसाद तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे. ठीक आहे. आणि जे हे सुगड्या आहेत ना ह्या विसर्जन करायच्या. तुम्हाला जर कोणाला द्यायच्या असेल किंवा तुम्ही घरात ह्याचा कसाही वापर करू शकताय. बाहेर तुम्ही चिमण्यांना पाणी भरून ह्याच्यात ठेवू शकताय किंवा रथसप्तमी आपली करतो ना तेव्हा पण ह्याच्यात आपण दूध उकळून रथसप्तमी करू शकतो. म्हणजे पुष्कळ सगळ्या आपण ह्याचा वापर करू शकताय. ठीक आहे. आणि जर कोणाला लहान मुलं असतील तुमच्या आजूबाजूला त्यांना खेळण्यासाठी पण तुम्ही देऊ शकताय. तर अशा प्रकारे ह्याचा आपण वापर करायचा आहे. ठीक आहे. फेकून देऊ नका, कोणाला जरूर असेल त्यांना द्या. तर अशा प्रकारे ही माझी पूजा सुगडी कशी करायची ती मी पूजा तुम्हाला करून दाखवली. ठीक आहे. हे सगळं झाल्यावर सुख करता दुःख करता ही पूजा आरती करतो आणि प्रसादाचा नैवेद्य आपण दाखवतो. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि नवीन जे सबस्क्रायबर असेल ना तर त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि जे बेल आयकन असते ना त्याच्यावर लाल बटन त्याच्यावर नक्की क्लिक करा, म्हणजे रोजच्या रोज मी व्हिडिओ पाठवले तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ठीक आहे. तर ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट्सद्वारा कळवा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.